नवी मुंबईत मनसेची रिक्षा मोहीम, मी मराठी बोलतो स्टिकर अभियान। नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रिक्षांवर मराठी भाषेचा प्रचार करणारी विशेष मोहीम राबवण्यात आली। राज्याच्या परिवहन विभागाने रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने या निर्णयाचे स्वागत करत ही मोहीम सुरू केली आहे। मनसेतर्फे सिऊड परिसरात रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर लावण्यात आले। मराठी भाषेचा सन्मान राखणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देणे आणि भाषेविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले। मोटार वाहन कायद्यानुसार मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार करत मनसेने परवाना प्रक्रियेतही लक्ष ठेवले जाणार असल्याचा इशारा दिला आहे। यावेळी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी भूमिका स्पष्ट केली। वर्षानुवर्ष हा 1988च्या अगोदरपासूनचा मोटर वाहन कायदा आहे, तेव्हापासूनचा हा नियम आहे। प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठीच की त्यांनी आता हे ठोसपणे राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि याला मला दिसतं की परप्रांतीयातले रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांचा विरोध नाही आहे, भैयांचा ठेका घेतलेला ठेकेदार, मग ते संजय निरुपम असेल नाहीतर इतर कोणी असेल, हेच फक्त विरोध करताना दिसत आहे। अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकसुद्धा आमच्याकडे येत आहेत आणि मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि या माझ्या रिक्षात बसा अशा स्टिकर त्यांनी स्वतःच्या रिक्षावरती लावून घेतलेले आहेत। त्यामुळे मला हे सांगणं आहे प्रत्येक रिक्षा चालक टॅक्सी चालकाला की आपण भाषावर प्रांतरचना झालेली आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचा मान ठेवणं आणि तुम्ही जर इथे नोकरी धंद्याला येत आहे, तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन येत आहे, तुमची मुलं बाळं इथे आहेत, एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्र तुम्हाला देत आहे, तर त्याची मातृभाषा मराठी शिकायला, वाचायला आणि बोलायला मला वाटतं कुणालाही अडचण नसावी, एवढाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या आमच्या माध्यमातून आम्ही करतो। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।